नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पावसाचे वातावरणही झालेले आहे, दाखवते तुम्हाला. वातावरण झाले, पाऊस येईल आता कालच्या सारखा. आई गहू सुकट टाकलेले नाही. आईने गहू सुकट टाकलेलेत, आतमध्ये घेते. इकडे आईने वशाट सुकटे आहेत, बोंबील बगी सुकट टाकलेली, पण आज काय ऊन नाही जास्त. दे बघू तेवढं. पावसाचे वातावरण झालेले आहे, पाहू शकता. थोडा थोडा पाऊसही येत आहे. थंड हवा सुटलेली आहे. तर तुम्हाला आमच्या इथून दिसणारा मकरमगड दाखवते. तो तिकडे पलीकडे मकरमगड दिसतोय, पाहू शकता. पाऊस तिकडून खूप मोठा येत आहे. अंधार केलेला आहे पावसाने. भुईमुगाच्या शेंगा भाजते मी. मस्त वाटतं एकदा पाऊस पडला ना की, म्हणजे एकदम वेगळीच येते काही नाही काही खायची. छान शेंगा भाजते चुलीवरती. मुंबईला गेले की या गावच्या आठवणी खूप येतात. शेंगा भाजते भुईमुगाच्या. मग तुला पाहिजे का? नको नको, तू नाही का? नाही. मला आवडतात बाबा. एकदा पाऊस पडायला आला की मला आवडतात शेंगा खायला. मग बाबा पण आले शेंगा खायला. बाबांना पण खूप आवडतात शेंगा, शेंगदाणे शेंगा. पाऊस पडला की मस्त वाटतं खायला ना बाबा. पावसात ना हा चण लोक लय खायचे. हा, गुरुच्या म्हणून चण घन आहे ना, सगळीच बिया. आवडायची. फणसाच्या बिया. मी लोक खायचे. आता नाही कोण. आता नाही पचन होत तेवढं. करपलं मला वाटतं ना, जास्त झाले काही. हे बाबा माझे सासरे. बाबा आमचे आता खूप म्हातारे झालेत. तर बाप्पाची बत्ती केली आताच. बाप्पाचे मंदिर आहे इकडे घरी माझ्या. आणखी पाऊसही सुरू झालेला आहे, पाहू शकता. मगाचपासून अंधार केलेला, आता पाऊसही आलेला आहे. तिरांच्या घरी आलेला आहोत आम्ही. इकडे वरती तिरांचे घर आहे आमच्या. आमची जाऊबाई. लाईट गेली. आज मच्छीवाला आला होता गावी, तर आज मच्छी घेतले विघ्नेशने माझ्या. मच्छी तळते इकडे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.